चलो ओके. चला लास्ट लेक्चर मध्ये आपलं आय सेक्शन स्टार्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सिमेट्रिकल सेक्शन बघितला होता. मग सिमेट्रिकल सेक्शनला आपण हॉलो रेक्टँगल असं अज्युम केलं होतं, बरोबर आहे. आता आपला नेक्स्ट जो आहे तो अनसिमेट्रिकल आय सेक्शन. नेक्स्ट टॉपिक काय आहे? अनसिमेट्रिकल आय सेक्शन. बघा आता नेक्स्ट आहे अनसिमेट्रिकल आय सेक्शन. पहिला पार्ट जो होता तो आपला सिमेट्रिकल साठीचा होता. आता नेक्स्ट पार्ट जो कोणता आहे? अनसिमेट्रिकल आय सेक्शन. म्हणजे आय सेक्शनच असणार, परंतु त्याचं टॉप फ्लेंज आणि बॉटम फ्लेंज याचे डायमेन्शन कसे असणार? वेगळे वेगळे असणार. तर त्याला आपण म्हणतो अनसिमेट्रिकल आय सेक्शन. बघा आपल्याकडे एक टॉप फ्लेंज दिलेली असणार, एक वेब असणार आणि एक काहीतरी बॉटम फ्लेंज असणार. असे आपले 3 पार्ट असते, बरोबर आहे. आय सेक्शन मध्ये असे आपले 3 पार्ट असतात. याला आपण 1 नंबर असं नाव देतो, पहिला रेक्टँगल, हा दुसरा रेक्टँगल आणि हा तिसरा रेक्टँगल. जसं आपण टी सेक्शन सॉल्व्ह केलं होतं सेम त्याच प्रकारे आपल्याला कोणतं सॉल्व्ह करायचंय? आय सेक्शन सॉल्व्ह करायचंय. काहीच बदल नाहीये, सगळं काही सेमच असणार आहे. चालतंय, सर्व काही याच्यामध्ये सेमच असणार आहे. आता याचे डायमेन्शन जे आपण लिहिले होते बघा सुरुवातीला, जसं की हा पहिला रेक्टँगल, दुसरा रेक्टँगल आणि हा तिसरा रेक्टँगल. त्याचे डायमेन्शन आहे बघा, हॉरिझॉन्टल साइड B1, व्हर्टिकल साइड D1. तसंच ह्याची हॉरिझॉन्टल साइड एवढी जी आहे ती B2, व्हर्टिकल साइड D2. याची हॉरिझॉन्टल साइड B3, व्हर्टिकल साइड D3. सेम ॲज इट इज आहे बघा, बरोबर. हा पहिला रेक्टँगल, हा दुसरा आणि हा तिसरा. कालचा जो पार्ट होता आपला तो सिमेट्रिकल आय सेक्शन होता. त्याच्यामध्ये आपण अशी रेष ओढली की इथं आपल्याला असा हॉलो रेक्टँगल तयार व्हायचा. पण आता बघा एवढा जो भाग आहे इकडचा आणि हा भाग एक्स्ट्रा पार्ट दिसतोय, म्हणून आपण इथं त्याला सिमेट्रिकल नाही म्हणू शकत. चालतं, सिमेट्रिकल नाहीये तो मधातून कट केल्याच्या नंतर. बघा वरचा पार्ट मध्ये छोटा रेक्टँगल आहे, खालच्या पार्ट मध्ये मोठा रेक्टँगल आहे, म्हणून हा सिमेट्रिकल नाहीये. तर आता जी आपली रेग्युलर स्टेप राहते, म्हणजे आपण टी सेक्शन साठी यूज केली तेच आपण इथं फॉलो करणार. तर सगळ्यात पहिले आपण याचा एरिया काढत असतो, A1 B1 गुणिले D1. बघा आपण वाय बार पर्यंत सेम फॉलो करणार, जसं आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलो त्याच स्टेप. 2 नंबरचा एरिया A2 B2 गुणिले D2. बघा रेक्टँगल आहे B इंटू D आहे, आता हे शिकवायची गरज नाहीये. बघा A3 3 नंबरचा एरिया B3 गुणिले D3, बरोबर. B गुणिले D, B आणि D चा गुणाकार म्हणजे आपला एरिया. टोटल एरिया A1 प्लस A2 प्लस A3. क्लिअर इथपर्यंत? सगळ्यात पहिली स्टेप आपली एरियाची असती. क्लिअर. बघा आय सेक्शन टॉपिकचं नाव चालू आहे आपलं आय सेक्शन. क्वेश्चन मध्ये आपण वाचणार की जर आपल्याला क्वेश्चन मध्ये आय सेक्शन दिला तर ड्रॉ करायचा. जर त्यांनी नाव नसन दिलं सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल तर ते डायमेन्शन देतील. या टॉप प्लेनचं आणि या बॉटम प्लेनचं डायमेन्शन सेम असेल तर तो सिमेट्रिकल न सोडवायचा, सेम नसतील तर तो अनसिमेट्रिकल. मग याची पहिली स्टेप एरिया, आपल्याला वाय बार काढायचंय म्हणून Y1 Y2 आणि Y3 लागणार. बघा आता सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे? 2 नंबरच्या स्टेप मध्ये आपल्याला Y1 काढायचा, Y2 काढायचा, Y3 काढायचा, बरोबर. फर्स्ट पार्ट झाला आपला एरियाचा. सेकंड पार्ट आता Y1 Y2 Y3 आणि वाय बार. वाय बारचा फॉर्म्युला काय असतो आपला? वाय बार बरोबर A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 डिवाइड बाय टोटल एरिया A. हा आपला कोणाचा फॉर्म्युला असतो? वाय बार साठीचा. जर आपल्याकडं Y1 Y2 आणि Y3 भेटलं की आपल्याला काय भेटून जाईल? वाय बार.
मग आपल्याला माहिती आहे बघा, y1 म्हणजे काय असतं, पहिल्या रेक्टँगलचा अर्धा डिस्टन्स. हा जो फर्स्ट रेक्टँगल आहे त्याला अर्ध करा. हा सेकंड रेक्टँगल आहे, याला अर्ध करायचं पण बेस लाईन पासूनचं डिस्टन्स. तिसऱ्या रेक्टँगलचं x3 वाला जो लाईन असतो आपला बघा, x1 इथं x2 इथं x3 टी सेक्शन मध्ये 2च होते, आय मध्ये 3 आले. मग बघा y1 काय असणार आहे आपल्याकडं, डेप्थ d1 तर d1च्या अर्धा. बरोबर. चला काय अडचण याच्यामध्ये, y1 म्हणजे कोणाच्या अर्धा बघा, डेप्थ किती आहे पहिल्या रेक्टँगलची d1च्या अर्धा करा, त्याच्या खाली कोणीच नाहीये, बस एवढंच सोडून द्या. आता दुसऱ्या रेक्टँगल कडे येऊ. दुसऱ्या रेक्टँगलची डेप्थ कोण आहे, d2, त्याच्या अर्ध करू, डेप्थ d2च्या अर्धा प्लस खाली कोणती डेप्थ आहे बघा, त्याच्या दुसऱ्या रेक्टँगलच्या खाली d1 आहे, ते d1 याच्यामध्ये आपल्याला प्लस करावं लागेल. प्लस इथं काय होणार, d1 होणार. बरोबर, प्लस d1. आता तिसरा पॉइंट आला, टी सेक्शन मध्ये इथपर्यंत होतं. आता तिसरा पॉइंट बघा, डेप्थ काय, d3च्या अर्ध प्लस त्याच्या खाली d2 आणि d1, त्याच्या खाली कोण आहे, d2 आणि d1. तर यो झाला बघा आपला y1 y2 y3 आणि शेवटी काढतो आपण y1. तर ऑलरेडी या आपण कुठं शिकलेलो आहे, मेकॅनिक्स मध्ये शिकलेलो आहे. बरोबर, ऑलरेडी या स्टेप आपल्या मेकॅनिक्स मध्ये झालेल्या आहेत. हे सर्व काही आपण मेकॅनिक्स मध्ये शिकून झालंय. एरिया काढला होता, y1 y2 y3 काढला होता, y बार सुद्धा आपण काढला होता, आणि तिथं एक्स बार समजा डायरेक्ट भेटायचं, पण सध्या एक्स बारची गरज नाही. आता इथून पुढे मग मोमेंट ऑफ इनर्शियासाठी बघा, आपल्याला माहिती आता याच्यामध्ये 3 ऍक्सिस आल्या, x1 x2 आणि x3 वाली. बरोबर, 3 ऍक्सिस बनल्या. आता इथं एक ऍक्सिस आपण दाखवतो, कोणती, सेंट्रॉइडल ऍक्सिस, सगळ्यांची कॉमन जी असते ती एक्स एक्स, काय म्हणतो आपण त्याला, एक्स एक्स ऍक्सिस वाय बार साठीची. चालतं, याच्यावरून आता h1 फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आपल्याला, याच्यावरून h1 फाइंड करायचंय. h1 h2 आणि h3 3 ऍक्सिस आले म्हणजे 3 h भेटणार आपल्याला. आता बघा इथं h ची व्हॅल्यू लिहून घेतो मी. याच्यामध्ये आपल्याला h1 काढावं लागणार, h2 काढावं लागणार, h3 काढावं लागणार. म्हणजे बघा, ही x ऍक्सिस आणि ही x1 ऍक्सिस, या दोघांच्या मधलं अंतर x आणि x1 मधलं h1, x आणि x2 मधला h2 आणि x आणि x3 मधला h3 असतो. तर त्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला काय म्हटलं होतं, y बार मधून मायनस करत चला. y बार मधून प्रत्येक व्हॅल्यूला काय करायचं, मायनस करायचं. आता हा जो y बार आहे, बरोबर, ही y बारची लाईन आहे आपली एक्स एक्स वाली, y बारची लाईन असती, त्याच्यामधून आपण y1 y2 किंवा एक खाली आला असेल तर जसं आपले डायमेन्शन असतील तर डिफरन्स घेत चालायचं, दोघांचा काय घ्यायचा, डिफरन्स. बरोबर, म्हणजे y बार मायनस y1, y बार मायनस y2. तिसऱ्या याच्यात तुम्ही y बार मायनस y3 पण लिहू शकते, पण y3 सर्वात वर आहे म्हणून आपण उलट लिहू त्याला, y3 मायनस y बार. तर बघा, y बार सगळ्यांमध्ये आहे, वजाबाकी करताना y बार तर लागणारच. पण इथं लक्षात ठेवा, h1 काढण्यासाठी कोणाची व्हॅल्यू घ्यायची, y1 ची, h2 काढताना कोणाची व्हॅल्यू घ्यायची, y2 ची, आणि h3 काढताना y3 ची. म्हणजे नवीन पॉईंट काय आपला h चा, जो ऑलरेडी आपण टी सेक्शन मध्ये शिकलो होतो तोच फॉर्म्युला आहे बघा, नवीन काही चेंज नाही. चालतं, फॉर्म्युला आपला तोच आहे. चला इथपर्यंत एक स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. चला क्लिअर इथपर्यंत. आता फायनल आपल्याला बघा कोणता ऍक्सिस थेरम वापरायचा आपल्याला, पॅरलल ऍक्सिस थेरम. कारण की x1 x2 x3 तिन्ही ऍक्सिस एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत, म्हणून इथं आपल्याला कोणता थेरम वापरायचा आहे, पॅरलल ऍक्सिस थेरम. 3 रेक्टँगल आहे तर 3 वेळेस BD3/12 येणार. बघा मग इथं मी लिहितो, बाय
पॅरलल एक्सिस थेरम. आय एक्स एक्स इज इक्वल टू पहिला जो आहे आपला आय एक्स एक्स वन प्लस A1H1 स्क्वेअर. यो झाला पहिला रेक्टँगल. यो काय झाला आपला पहिला रेक्टँगल प्लस आय एक्स एक्स टू प्लस A2H2 स्क्वेअर हे झालं दुसऱ्या रेक्टँगल साठी. आणि त्याच्यानंतर तिसरा रेक्टँगल प्लस आय एक्स एक्स थ्री प्लस A3H3 स्क्वेअर. बघा, पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, दुसऱ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, तिसऱ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तिन्ही रेक्टँगल एक्सिस पासून लांब होते. किती लांब होते तर पहिल्याचं डिस्टन्स H1, दुसऱ्याचं H2 आणि तिसऱ्याचं H3. तर त्याची सुद्धा आपण मोमेंट घेतली A इंटू H चा स्क्वेअर. फक्त इथं जर आय एक्स एक्स ची व्हॅल्यू जर आपण पुट केली, आय एक्स एक्स वन ची, आय एक्स एक्स टू ची आणि आय एक्स एक्स थ्री ची, तर आपल्याला फॉर्म्युला असा भेटणार आय एक्स एक्स इज इक्वल टू B1 D1 क्यूब बाय 12. बरोबर आहे. आय एक्स एक्स चा फॉर्म्युला BD क्यूब बाय 12 प्लस A1H1 स्क्वेअर. तुम्हाला असं काही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. फॉर्म्युला सुरुवातीपासून एकच आहे. आपण 101 फॉर्म्युले काही बघितलेच नाही आतापर्यंत. आपण फक्त आणि फक्त एकच फॉर्म्युला शिकलो. रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे BD क्यूब बाय 12 आणि पॅरलल एक्सिस थेरम असेल तर AH स्क्वेअर. हाच फॉर्म्युला आपण 3 वेळेस लिहिलो, रिपीट. बरोबर. आता योच फॉर्म्युला याच्या बाजूला लिहायचा आणि परत त्याच्या बाजूला लिहायचा, फक्त नंबर 2 लावणार. प्लस B2 D2 क्यूब बाय 12 प्लस A2H2 स्क्वेअर आणि प्लस B3 D3 क्यूब बाय 12 प्लस A3H3 स्क्वेअर. चला, हे झाला आपला आय एक्स एक्स चा फॉर्म्युला. समजलं इथपर्यंत? हे तयार झालं म्हणजे डायरेक्ट आपल्याला भेटून जाणार आय एक्स एक्स ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू भेटणार आपल्याला? आय एक्स एक्स ची, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल एक्सिस. एवढा मोठा फॉर्म्युला आहे असं विचार नका करू. फॉर्म्युला छोटाच आहे, फक्त आपण तो रिपीट लिहिला. आणि आय वाय वाय साठी परत एकदा तेच, पहिल्या रेक्टँगलचा आय वाय वाय प्लस दुसऱ्या रेक्टँगलचा आय वाय वाय प्लस तिसऱ्या रेक्टँगलचा आय वाय वाय. जसं आय एक्स एक्स BD क्यूब बाय 12 आहे, तसं हे DB क्यूब बाय 12 आहे. आय वाय वाय D1 B1 क्यूब बाय 12, D2 B2 क्यूब बाय 12, D3 B3 क्यूब बाय 12. यो आला बघा DB क्यूब बाय 12 चा फॉर्म्युला आय वाय वाय. झालं म्हणजे बघा, कालचा जे स्टेप होतं सिमेट्रिकल साठी, हीच होती आय वाय वाय साठी. म्हणजे आय वाय वाय बदललं नाही, फक्त आय एक्स एक्स चेंज झालं. सिमेट्रिकल मध्ये हॉलो रेक्टँगल कन्सिडर केलता, अनसिमेट्रिकल मध्ये या स्टेप फॉलो केला. सिमेट्रिकल साठी बी या फॉलो केलं तरी पण चालते, पण आपल्याला सिमेट्रिकल मध्ये हॉलो रेक्टँगल लवकर सॉल्व्ह होतं म्हणून आपण ती फॉलो केली. हे पण सॉल्व्ह केलं तुम्ही तरी पण तुमचं उत्तर तेच येणार. चालतं. चला लिहून घ्या फॉर्म्युला. लगेच याचं आता न्यूमेरिकल बघू. चला, काय अडचण नसेल याच्यामध्ये. आता जे सुरुवातीपासून लेक्चर करायले त्यांना एकदम व्यवस्थित समजलेलं असणार आहे. चालतं. ज्यांनी मधातूनच स्टार्ट केलं तर त्यांनी एकदा रेक्टँगलचं लेक्चर बघायचं आहे. रेक्टँगल बघितल्यानंतर टी सेक्शन नंतर आय सेक्शन, ही सिरीज लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढं अडचण येणार नाही. जो जो हा चॅप्टर मिस करणार त्याला पुढे चालून भरपूर अडचण येणार आहे. कारण की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये पुढच्या 2-3 चॅप्टर मध्ये हेच आपल्याला यूज करायचंय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टी सेक्शन, आय सेक्शन भरपूर वेळेस येणार आहे. चालतं. पुढचा चॅप्टर जो आहे बेंडिंग स्ट्रेस, शियर स्ट्रेस, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस याच्यावरतीच डिपेंड आहे, रेक्टँगल वरती आणि टी सेक्शन वरती. चला बघूया न्यूमेरिकल.
चला बघा, क्वेश्चन वाचा, लिहून घ्या व्यवस्थित क्वेश्चन. अँड आय सेक्शन, सर्वात अगोदर काय नाव दिसलं आपल्याला इथं? आय सेक्शन. म्हणजे याच्याहून समजलं की हा आय सेक्शनचा प्रॉब्लेम आहे. इथं म्हटलेलं आहे बघा, टॉप फ्लेंज 80 बाय 20 mm. टॉप फ्लेंज म्हणजे वरचा फ्लेंज जो असतो, एकदम वरची बाजू. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे बघा, वेब. वेब म्हणजे मधला जो पार्ट राहतो, मधली उभी जी लाईन असते ती वेब असते. आणि तिसरा जो पार्ट आहे तो दिलाय बॉटम फ्लेंज. तिसरा पार्ट कोणाबद्दल म्हटलं यांनी? बॉटम फ्लेंज बद्दल दिलाय बघा 3 पॉइंट. टॉप फ्लेंजचे डायमेन्शन हे घ्या, वेबचे हे घ्या आणि बॉटमचे हे घ्या. आता इथं 120, इथं 80. इथंच आपल्याला समजून जातं की डायमेन्शन वेगळे वेगळे आहे आणि डायमेन्शन वेगळे म्हणजे अनसिमेट्रिकल आय सेक्शन. वरचा प्लेन छोटा आहे, खालचा प्लेन मोठा आहे. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. कॅल्क्युलेट जिथे येतं, फाइंड जिथे येतं, इव्हॅल्युएट जिथे येतं ते म्हणजे आपलं क्वेश्चन राहतो. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टरचा क्वेश्चन आहे. अबाउट एक्सिसचं नाव दिलं बघा, एक्स एक्सिस. एक्सिसचं नाव दिलेलं आहे एक्स एक्सिस. चालतंय. चला, सर्वात अगोदर आपण एक इथं आय सेक्शन ड्रॉ करू. बघा, इथं एक आय सेक्शन ड्रॉ केला. हा आपला आय सेक्शन. याचा बॉटम प्लेन थोडासा मोठा ड्रॉ करायचा. चला, हे झालं आपला आय सेक्शन. आय सेक्शन मध्ये डायमेन्शन देऊन घेऊ आता. तर बघा, टॉप फ्लेंज 80 बाय 20 म्हटलेलं आहे, म्हणजे हे जे वरचे डायमेन्शन आहे हे 80 mm आणि हा दिला 20 mm. चालतं. हा दिलेला आहे 80 mm आणि हा दिला 20 mm. त्याच्यानंतर वेब दिलं बघा 120 बाय 20, म्हणजे ही जी डेप्थ आहे एवढी इथून इथपर्यंत, ही दिली 120 mm आणि ही दिली 20 mm. चालतं, ही दिली छोटीवाली 20 mm. त्याच्यानंतर बॉटम प्लेनचं दिलं बघा 120 बाय 20, म्हणजे हे दिलं 120 mm बॉटम आणि त्याची डेप्थ दिली 20 mm. त्याची डेप्थ दिलेली आहे 20 mm. क्लिअर इथपर्यंत? आता एवढं झाल्याच्या नंतर तरी बी आपण साईडला इथं लिहून घेऊ की हा आपला फर्स्ट रेक्टँगल, हा सेकंड रेक्टँगल आणि हा थर्ड रेक्टँगल, त्याचं B1 आणि D1. बघा, B1 120, D1 20 आहे. इथं लिहून घेतो. B1 120 mm दिलेलं आहे आणि डेप्थ D1 जी आहे ती 20 mm दिलेली आहे. क्लिअर एवढं सर्वांना? 120 बाय 20 दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघा, हा जो रेक्टँगल आहे याची हॉरिझॉन्टल साईड 20 आहे. भरपूर जण इथं चुकतात बरं, म्हणून हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ही छोटी असणार आणि डेप्थ मोठी असणार. 20 mm आणि D2 120 mm. चालतं. आणि तिसरा जो होता B3, बघा ही आडवी बाजू 80 mm म्हटलेलं आहे, 80 mm आणि डेप्थ D3 दिलेली आहे 20 mm. चला, हे डायमेन्शन आपण इथं लिहून घेतले. आता पहिली स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. पहिल्या स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो त्यांचा एरिया. काय कॅल्क्युलेट करतो आपण? त्यांचा एरिया कॅल्क्युलेट करतो. हे जे डायमेन्शन लिहिलेले यांचा नुसता गुणाकार करायचा आहे, तो झाला आपला एरिया. बघा, चला फर्स्ट स्टेप मध्ये आपण A1 B1 गुणिले D1, A2 B2 गुणिले D2 आणि A3 B3 गुणिले D3 असं आपण इथं लिहून घेतलंय. व्हॅल्यू पुट करू. 120 आणि 20, 120 गुणिले 20, जे काही उत्तर येणार ते आपला पहिला एरिया. A2 साठी 20 गुणिले 120, 20 गुणिले 120 आणि A3 साठी 80 गुणिले 20, 80 गुणिले 20 मल्टिप्लाइड बाय 20. मल्टिप्लाय करून घेऊ, आपल्याला त्यांचा एरिया भेटून जाईल.
मल्टिप्लाय केल्यावर बघा 12×24 mm². इथं पण 2400 mm². ये 1600 mm². टोटल एरिया असणार A1 प्लस A2 प्लस A3. तिघांची बेरीज करू आपण. 6400 येते का बघा. 6400 mm². चला एरिया आलाय का टोटल बघा 6400 mm². चला बरोबर, करेक्ट मयुरी, बरोबर आहे. चला आता y1 y2 y3 आणि y बार सांगा किती येतो. y1 y2 y3 आणि y बार. चला काढा सर्वांनी y1 y2 y3 आणि y बार. यो झाला एरिया. पहिला पॉइंट संपला. आता दुसऱ्या पॉइंट कडे येऊ आपण. y1 y2 y3. चालतं. दुसरा पॉइंट आहे आपला y1. त्याचा फॉर्म्युला आहे d1 डिवायडेड बाय 2. d1 ची व्हॅल्यू आहे बघा. d1 किती आपल्याकडे 20. परत एकदा डायग्राम मध्ये पण बघा d1 किती आहे 20. 20 च्या अर्धा 10 mm भेटला y1. तसंच इथून y2 काढू. d2 भागिले 2 प्लस d1. d2 भागिले 2 प्लस d1. चालतं. d2 ची व्हॅल्यू बघा किती आहे 120 आहे. डायग्राम मध्ये पण बघा 120 आहे. 120 च्या अर्धा प्लस d1 ची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस d1 ची व्हॅल्यू किती आहे 20. 120 च्या अर्धा 60. 60 प्लस 20 80 mm. 60 प्लस 20 80 mm. y3 साठी d3 घ्यायचा. बरोबर. y3 साठी d3 च्या अर्धा प्लस d2 प्लस d1. y3 साठी कॅल्क्युलेट करू आपण. d3 ची व्हॅल्यू 20 त्याच्या अर्धा प्लस d2 ची व्हॅल्यू 120 प्लस d1 ची व्हॅल्यू 20. हे 140 आणि हे 10 150. 150 mm. y3 ची व्हॅल्यू आली आपली 150 mm. बघा y1 10 y2 80 आणि y3 जो येतो 150 mm. 150 mm. चालतंय. आले का बघा इथं. चला y बार कॅल्क्युलेट करा. बरोबर y1 y2 y3 करेक्ट अक्षय. y3 71.25. चला आपण चेक करू येते का 71.25. चला आपला आता y बार फाइंड करून घेऊ इथं. तर बघा y बारचा फॉर्म्युला आहे a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवाइड बाय टोटल एरिया a. इथं व्हॅल्यू पुट करू आपण. बघा आता a1 ची व्हॅल्यू 2400 गुणिले y1 ची व्हॅल्यू 10 प्लस a2 ची व्हॅल्यू 2400 गुणिले y2 ची व्हॅल्यू 80 प्लस a3 ची व्हॅल्यू 1600. बघा a3 ची व्हॅल्यू 1600 गुणिले y3 ची व्हॅल्यू 150 आणि डिवाइड बाय टोटल एरिया आहे 6400. चालतं. डिवाइड बाय टोटल एरिया किती आहे 6400. त्याच्यामुळं इथून आपल्याला भेटणार y बार ची व्हॅल्यू. चालतं. इथून कोणती व्हॅल्यू भेटणार आपल्याला y बार ची व्हॅल्यू. चला चेक करा सर्वांनी किती येते.
चला 71.25 वाली mm, 71.25 mm ही आली आपली वाय बारची व्हॅल्यू. चला क्लिअर सर्वांना आलंय? व्हेरी गुड. बरोबर. चला करेक्ट आहे. बरोबर करेक्ट. अक्षय, गौरव बरोबर, मयुरी, वैष्णवी, अविद्या करेक्ट. चला ऋतुजा बरोबर, ओंकार बरोबर करेक्ट आहे. आता काढा बघा H1 H2 आणि H3. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की H1 H2 H3 काढताना वाय बार मधून प्रत्येक व्हॅल्यूला मायनस करायचं. आणि तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की चुकून बी उत्तर मायनस मध्ये लिहायचं नाही. हे डिस्टन्स आहे, हे अंतर आहे ना, H म्हणजे हाईट आहे. हे चुकून बी उत्तर मायनस मध्ये लिहायचं नाहीये. चालतं? चुकून बी उत्तरला मायनस लिहू नका. चालतं? उत्तर कधीच मायनस मध्ये येणार नाही. आता आपल्याला काय काढायचंय बघा, H1 काढायचंय. तर तुम्हाला म्हटलं होतं की वाय बार आणि Y1 कडे बघा. Y1 10, वाय बार 71. तर आपण इथं असं म्हणू की वाय बार मायनस Y1, 71.25 मायनस 10, 71.25 मायनस 10. आपल्याला काय भेटेल इथून? H1 भेटून जाईल. बरोबर. 71.25 मायनस 10 इथून काय भेटेल आपल्याला? H1 भेटून जाणार. बघा पुन्हा एकदा सांगतो, H1 काढत असताना कशाकडे लक्ष द्या? वाय बार आणि Y1. तर वाय बार मायनस Y1 करून टाकायचं. वाय बारची व्हॅल्यू 71.25, Y1 ची 10, तर ते येणार 61.25 mm. यो आला तुमचा H1. भेटला H1 61.25. चालतंय. दुसरं आपल्याला H2 काढायचं आहे. चालतं? सेकंड स्टेप मध्ये आपण H2 काढू आता. तर वाय बार आणि Y2 कडे बघा. तर वाय बार 71, Y2 80. तर Y2 मोठा आहे, तर Y2 मायनस वाय बार लिहा. Y2 मायनस वाय बार 80 मायनस 71.25. तर H2 येणार 8.75 mm. H2 येणार 8.75 mm. हलतं. आणि तिसरा पॉइंट आपला H3 चा. तर इथं Y3 मायनस वाय बार करा. Y3 आणि वाय बार मधलं अंतर असं पण उलट पण म्हणू शकतो. वाय बार आणि Y3 मधलं अंतर वाय बार मायनस Y3 करा, काही फरक पडत नाही. पण नेहमी उत्तर प्लस लिहा. भले तुमच्या कॅल्सी मध्ये मायनस दाखवायला, पण हे डिस्टन्स आहे. मायनस का बरं दाखवता? तर तुम्ही Y2 मायनस वाय बार करण्याऐवजी वाय बार मायनस Y2 केला असाल. पण मायनस मध्ये लिहायचं नाही. चुकून बी उत्तर मायनस मध्ये कुठंच मायनस येणार नाही. परत एकदा सांगायलो मी, चुकून बी मायनस मध्ये उत्तर लिहायचं नाही. मायनस चिन्हच नाही लावायचं इथं. चालतं? मायनस मध्ये उत्तर लिहायचं नाही, हे लक्षात ठेवा बरं. मायनस मध्ये उत्तर लिहू नका. चालतं? उत्तर मायनस मध्ये लिहायचं नाही. Y3 किती आपला? 150 मायनस 71.25. इथून भेटणार आपला H3. $78.75 mm. चला आलंय का बघा? H1 to H3. मायनस मध्ये नाही म्हटलं ना आत्ताच. चला बरोबर. 8.75, 78.75 आणि 61.25. चला करेक्ट आहे. बरोबर करेक्ट. फक्त मायनस चिन्ह काढून टाक. मायनस मध्ये नाही लिहायचं. आता मायनस नाही लिहायचंय, प्लस लिहायचंय. चालतं? फॉर्म्युला नाहीये बरं. तुम्ही हे फॉर्म्युला पाठ करत असन, वाय बार मायनस Y1, तर फॉर्म्युला नाहीये तो फरक आहे दोघांच्या. तुम्हाला जर मी म्हंटल की सांगा 100 आणि 95 कितीचा फरक आहे? चालतं? आता तुम्ही 95 मायनस 100 करा का 100 मायनस 95 करा, तुम्हाला उत्तर किती भेटणार आहे? 5. फरक हा पॉझिटिव्ह राहतो. डिफरन्स हा नेहमी कसं राहतो? पॉझिटिव्ह राहतो. मायनस मध्ये लिहायचं नाही. चालतं?
100 मायनस 95 लिहा, उत्तर येणार 5. पण जर तुम्ही 95 मायनस 100 लिहिलं तर उत्तर तुमचं कॅल्सियम -5 येईल. पण तरी पण तुम्ही काय म्हणायचं, 5च, कारण की तो डिफरन्स आहे. तो काय डिफरन्स आहे. आपण काय चालू आहे इथं, आपलं डिफरन्स काढणं चालू आहे. डिस्टन्स किती आहे ते, म्हणून उत्तर कधीच मायनस मध्ये लिहायचं नाही. परत एकदा डोक्यामध्ये फिट करा, H1 H2 H3 कधीच मायनस मध्ये नसणार. चालतं, चुकून बी मायनस मध्ये लिहायचं नाही. चला, IXX चा फॉर्म्युला B1 D1 क्यूब बाय 12 प्लस A1 H1 स्क्वेअर, पहिला रेक्टँगल. तोच फॉर्म्युला रिपीट करा, B2 D2 क्यूब बाय 12 प्लस A2 H2 स्क्वेअर, आणि योच फॉर्म्युला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रिपीट करा, B3 D3 क्यूब बाय 12 A3 H3 स्क्वेअर. एकच फॉर्म्युला 3 वेळेस लिहायचा. 3 रेक्टँगल होते म्हणून 3 वेळेस लिहिला. पुट करू व्हॅल्यू, तर B1 होता बघा 120, D1 होता 20, त्याचा क्यूब डिवाइड बाय 12. बरोबर, B1 ची व्हॅल्यू किती आहे परत एकदा बघून घ्या इथं. B1 120, D1 20. चालतं, A1 आलेलं आहे 2400, A1 आलेलं आहे आपला 2400 बघा, प्लस 2400 गुणिले H1 ची व्हॅल्यू, H1 चा 61.25 61.25 चा स्क्वेअर, प्लस B2 D2 क्यूब बाय 12. B2 ची व्हॅल्यू 20 आहे, D2 ची व्हॅल्यू 120 आहे, त्याचा क्यूब भागिले 12, प्लस A2 2400, H2 8.75 आहे बघा, त्याचा स्क्वेअर. बघा H2 ची व्हॅल्यू किती, 8.75 8.75 त्याचा स्क्वेअर, प्लस B3 ची व्हॅल्यू 80, D3 20 डिवाइड बाय 12 प्लस A3, तिसरा एरिया होता 1600, बरोबर, तिसरा एरिया 1600, A3 आणि H3 78.75 78.75 चा स्क्वेअर. चला, आता एक सोबत पुट करायचं, सगळं एक सोबत पुट करा, किंवा आपण काय करू, एक 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 व्हॅल्यू सॉल्व्ह करू. पहिले एवढ्या याचं उत्तर काढू पहिल्या स्टेपचं, मग या दुसऱ्या स्टेपचं, आणि मग या तिसऱ्या स्टेपचं, आणि तिघांची काय करायची बेरीज. तर पहिले नुसतं एवढं पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करू. 3 स्टेप आहेत आपल्या, 3 रेक्टँगलच्या 3 स्टेप. तर 3 स्टेप मध्ये आपण उत्तर काढू. 120 गुणिले 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 2400 गुणिले 61.25 चा स्क्वेअर. एवढंच जर तुम्ही पुट केलं कॅल्सी मध्ये तर ते येतं 9.084 किंवा 837 असं आलेलं आहे. 4 व्हॅल्यू घेऊ बघा, पॉईंट नंतर 4 व्हॅल्यू घ्या. 0.837 10 to the power 6. चला, 9.0837 10 to the power 6 प्लस, आता ही दुसरी व्हॅल्यू पुट करू आपण, 20 इंटू 120 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 2400 गुणिले 8.75 चा स्क्वेअर, ते येतं 3.0637 10 to the power 6 प्लस लास्ट ब्रॅकेट, यो ब्रॅकेट सॉल्व्ह करू. 80 इंटू 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 1600 78.75 चा स्क्वेअर, 9.9758 10 to the power 6, आणि या तिघांची बेरीज करा, फायनल IXX भेटून जाणार. तिघांची बेरीज करा, 9.0837 प्लस 3.0637 प्लस 9.9758 इंटू 10 to the power 6
22.1232 10⁶ mm⁴. 22.1232 आलंय का चेक करा. चला फायनल आन्सर येत आहे बघा. 22.1232 बरोबर आलंय. चला करेक्ट आहे. बरोबर अक्षय 22.11 चालतं, काही अडचण नाही. चला करेक्ट अजय बरोबर. करेक्ट मयुरी, गौरव, ओंकार बरोबर. चला समजलं इथपर्यंत. कशाची व्हॅल्यू विचारली होती आपल्याला? IXX ची. चालतं, IXX विचारलं होतं ते आपण फाइंड केलंय. चालतं अबाउट एक्स एक्सिस. की अडचण कोणाला याच्यामध्ये? चला क्लिअर. फक्त आता व्हॅल्यू चेंज होणार. बरोबर ऋतुजा, अविद्या करेक्ट बरोबर आहे. आता फक्त काय करू आपण? व्हॅल्यू चेंज करू आणि आता IYY सुद्धा काढा. चला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणखी. सिमिलर प्रॉब्लेम. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX and YY एक्सिस. डायग्राम आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. डायग्राम त्यांनी स्वतः आपल्याला क्वेश्चन मध्ये देऊन ठेवली. कोणता सेक्शन दिला? आय सेक्शन. डायमेन्शन दिले 250 mm. इथं दिलं 20 mm. बॉटम साइड दिलं 180 mm. परत 20 mm. इथं सुद्धा 20 आणि हे दिलं 220 mm. $220. चला अशा आपल्याला डायमेन्शन दिलेले. तर लवकर लवकर एरिया काढा. Y1 Y2 Y3 काढा आणि Y बार काढा. चला सॉल्व्ह करा तुम्ही. मी आता इथं लिहितो डायरेक्ट. तुम्ही आता सॉल्व्ह करा एक एक स्टेप आणि मला डायरेक्ट Y बारचा आन्सर सांगा सर्वांनी. चालतं, तुम्ही डायरेक्ट आता Y बारचा आन्सर सांगायचं. पहिला रेक्टँगल B1 D1. B1 ची व्हॅल्यू 180. D1 ची व्हॅल्यू 20 mm. हा दुसरा रेक्टँगल B2 D2. B2 ची व्हॅल्यू 20 mm. D2 ची व्हॅल्यू 220 mm. B3 यो 3 नंबरचा रेक्टँगल B3 250 आणि D3 20 mm. चला 3 डायमेन्शन लिहून घेतले. एरिया काढतो इथे बाजूला लगेच. A1 B1 गुणिले D1. A2 B2 गुणिले D2. A3 B3 गुणिले D3. टोटल एरिया A1 प्लस A2 प्लस A3. करा यांचा गुणाकार. 18 दुने 36. 3600 mm². 22 दुने 44. 4400 mm². आणि या दोघांचा गुणाकार 25 दुने 50. 5000 mm². यांची जर ऍडिशन केली तर 5 3 8. 8 आणि 5 13,000 mm². टोटल एरिया किती येतो? 13,000 mm². चालतं. दुसरा आपला स्टेप Y1 Y2 Y3. Y1 D1 चा अर्धा. D1 आहे 20. 20 चा अर्धा 10 mm. चालतं. Y2 D2 चा हाफ प्लस D1. D2 ची व्हॅल्यू 220. त्याच्या हाफ प्लस D1 ची व्हॅल्यू 20.
म्हणून y2 येणार बघा 220 च्या अर्धा 110, 110 आणि 20 130 mm. आणि y3 D3 च्या अर्धा प्लस D2 प्लस D1, D3 आहे 20, 20 च्या हाफ प्लस 220 प्लस 20 येणार 250 mm. y3 ची व्हॅल्यू आली 250 mm. चला आलंय का इथपर्यंत चेक करा. $142.92 करेक्ट अक्षय, बरोबर आहे. बरोबर आला वाय बार. वाय बार ची व्हॅल्यू A1 Y1, A2 Y2, A3 Y3 डिवाइड बाय टोटल एरिया A. A1 ची व्हॅल्यू 3600 गुणिले 10, A2 ची व्हॅल्यू 4400 गुणिले 130 आणि A3 ची व्हॅल्यू 5000 गुणिले 250 आणि डिवायडेड बाय 13000. तेथून वाय बार ची व्हॅल्यू येते 142.92 mm. वाय बार येतो 142.92 mm. चालतंय. वाय बार ची व्हॅल्यू येते 142.92 mm. लगेच इथं आपण H1 H2 H3 काढून घेऊ. H1 म्हणजे वाय बार आणि Y1 चा डिफरन्स 142.92 मायनस 10 ते येतं 132.92 mm. H2 म्हणजे वाय बार आणि Y2 चा डिफरन्स हे 130 हे 142 142.92 मायनस 130 12.92 mm. आणि H3 250 मायनस 142.92 250 मायनस 142.92 107.08. नंतर यो आला आपला H1 H2 आणि H3. क्लिअर इथपर्यंत. चला बरोबर आहे. आले सर्वांचं करेक्ट आहे. बरोबर ओंकार, मयुरी, ऋषिकेश करेक्ट. बरोबर अविद्या. चला बाकीच्यांनी चेक करा एवढं आलंय का. H1 H2 H3 पण चेक करा. 132.92 12.92 आणि 107.08. चालतं. याला आपला H1 H2 आणि H3. चालतं. आता आपण काढू त्याचा IXX ची व्हॅल्यू. काय फाइंड करायची आता आपल्याला IXX साठीची व्हॅल्यू. IXX चा फॉर्म्युला डायरेक्ट लिहितो आता B1 D1 क्यूब बाय 12 प्लस A1 H1 स्क्वेअर पहिला रेक्टँगल प्लस B2 D2 क्यूब बाय 12 प्लस A2 H2 स्क्वेअर सेकंड रेक्टँगल प्लस B3 D3 क्यूब बाय 12 प्लस A3 H3 स्क्वेअर. चालतं. अशा तिन्ही रेक्टँगलचे डायमेन्शन लिहून घेतले फॉर्म्युला. आता इथं डायमेन्शन पुट करा. बघा B आणि D, B1 आणि D1. बघा B1 आणि D1 180 आणि 20 आहे. पुट करू. 180 गुणिले 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A1 H1 3600 H1 आलेला आहे बघा आपला 132.92 mm. 132.92 चा स्क्वेअर
हे झालं फर्स्ट. तसं सेकंड B2D2 क्यूब बाय 12, B2 20, D2 220, 20 into 220 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2H2 स्क्वेअर, A2 आहे आपला 4400 बरोबर, गुणिले H2 ची व्हॅल्यू आहे 12.92, 12.92 चा स्क्वेअर प्लस B3D3 क्यूब बाय 12, B3D3 250 आणि 20, 250 गुणिले 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A3H3 स्क्वेअर 5000 गुणिले H3 किती आला 107.08, 107.08 चा स्क्वेअर. एक एक व्हॅल्यू आपण कॅल्सी मध्ये पुट करू. आपल्याकडे 3 व्हॅल्यू येणार बघा, फर्स्ट व्हॅल्यू प्लस सेकंड व्हॅल्यू प्लस थर्ड व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर फायनल IXX आपण इथे लिहिणार. चालतं, फायनल IXX आपण इथे लिहिणार. तर तिन्ही व्हॅल्यू बघूया आपण काय काय येत आहे ते. पहिली व्हॅल्यू येते बघा 63.72 into 10 to the power 6. चालतं, 63.72 into 10 to the power 6. किंवा आपण 4 व्हॅल्यू घ्यायचं ठरवलं होतं. इथे मी 4 व्हॅल्यू घेतो वाटलं असतं. 63. 63.7238 10 to the power 6. Second value 20 into 220 चा cube divided by 12 plus 4400 into 12.92 चा square. ते तर 18.4811 10 to the power 6. आणि लास्ट वाला बघू 250 into 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 5000 into 107.08 चा स्क्वेअर. येतं 57.4973 into 10 to the power 6. आणि या तिघांची आता बेरीज करू. तिघांची बेरीज येते 139.70.7 into 10 to the power 6 mm raised to 4. ही आली बघा आपली IXX ची व्हॅल्यू. कोणाची चेक करा. बरोबर 139.7022 into 10 to the power 6. बरोबर अक्षय, अजय, ओंकार. बरोबर अविद्या, ऋषिकेश, करेक्ट. चला आले IXX. बरोबर ऋतुजा, करेक्ट आहे. 139.37 बरोबर. चला काय अडचण इथपर्यंत. चला IYY काढा.
आय वाय वाय 35.91. चालतंय, बरोबर आहे. चला आय वाय वायचं एकदा सांगून देतो. आय वाय वाय D1 B1 क्यूब बाय 12 प्लस D2 B2 क्यूब बाय 12 प्लस D3 B3 क्यूब बाय 12. चालतं. D1 ची व्हॅल्यू होती बघा 20, बरोबर आहे. B1 होता 180 चा क्यूब डिवाइड बाय 12. D2 होता 220, D2 होता 20 क्यूब डिवाइड बाय 12. D3 होता बघा 20, त्याच्यानंतर B3 होता 250 क्यूब डिवाइड बाय 12. इथून आपलं आय वाय वाय. चालतंय, येतं डायरेक्ट आहे D1 B1 क्यूब बाय 12, D2 B2 क्यूब बाय 12 आणि D3 B3 क्यूब बाय 12. चालतं, येतं बघा 35.9 90 10 to the power 6 mm raised to 4. चला चेक करा सर्वांनी आलंय का? हेच 35.90 इंटू 10 to the power 6 mm raised to 4. चला समजलं इथपर्यंत? समजलं आजचं आय सेक्शन? करेक्ट करेक्ट. चला बरोबर आहे सर्वांचं.